8 मार्काचा प्रश्न राहणार आहे हा आणि याच्यावर 6 ग्रामरचे काही किंवा व्होकॅब्युलरीचे प्रश्न राहणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 4 सोडवायचे आहेत. किती सोडवायचे आहे? फक्त 4 सोडवायचे आहेत. तर बघूया पहिला. तर कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. तर याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न हा 2-2 मार्काचा आहे. हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर त्याला बघायचं. ठीक आहे. तर आता मी सुरू करतो आहे. कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. याच्यामध्ये थ्रो आहे. तर थ्रो TH-OW. तर याच्यामध्ये कोणता शब्द कोणता लेटर याच्यामध्ये येईल तर एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल. तर हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये THROW थ्रो येईल. त्याच्यानंतर WHI डॅश आणि E आहे. तर याच्यामध्ये कोणता लेटर लिहावा लागेल आपल्याला तर WHILE व्हाईल लिहावा लागेल. तिसरा आहे COPLE. तर CO इथं UPLE म्हणजे कपल अशा पद्धतीने येईल. आणि त्याच्यानंतर हा जो आहे तर याच्यामध्ये काय येईल CLEAR म्हणजे जी डॅश आहे तिथं रिकाम्या जागेमध्ये ई लिहावा लागेल. अशा पद्धतीनं हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. ठीक आहे. समजला असेल आता तुम्हाला. त्याच्यानंतर बघा दुसरा पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हा तसा सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जो इपिटॉम, जनरेट, कन्वर्ट, अकम्पलिश हे जेवढे जे 4 शब्द आहेत तर याच्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे जर ABCDचा उपयोग केलो आपण तर A पासून तर झेडपर्यंत जो अगोदर शब्द येईल तर त्याला अगोदर लिहायचं आहे. जसं याच्यामध्ये EGCA आहे तर इथं हा A पहिल्या क्रमांकावर येईल. त्याच्यानंतर हा कन्वर्ट हा दुसऱ्या क्रमांकावर येईल आणि त्याच्यानंतर E हा तिसऱ्या क्रमांकावर येईल आणि शेवटी हा चौथ्या क्रमांकावर येईल. तर अशा पद्धतीने याला अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचं आहे. त्याच्यानंतर हे जे आता दुसरं आहे तर हेही अल्फाबेटिकल लिहायचं आहे. फरक एवढाच आहे की हे जे 4 शब्द आहेत तर या शब्दांमध्ये प्रत्येक शब्द एकाच लेटरने सुरू झाला आहे. प्रत्येक ठिकाणी D ने सुरू झाला आहे. तर जेव्हा असं सुरू असेल अशा एखाद्या विशिष्ट शब्दानेच सगळे शब्द सुरू होत असतील, एकच लेटरने सुरू होत असतील सगळे शब्द, तर अशा प्रसंगी काय करायचं तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या शब्दावर जोर द्यायचं. तर इथं डेस्टिनीमध्ये D आहे आणि डिटरमाइनमध्ये पण D आहे. D आहे तर तेव्हा मग तिसऱ्या लेटरवर लक्ष द्यायचं. तर इथं डेस्टिनीमध्ये यस आहे आणि डिटरमाइनमध्ये T आहे. तर अगोदर T येतो की यस येतो तर निश्चितच यस येतो. यस अगोदर येतो त्याच्यानंतर T येतो म्हणून याला पहिल्या क्रमांकावर द्यावं लागेल. दुसऱ्या क्रमांकावर याला द्यावं लागेल आणि मग DI आणि इथं DI दोन्ही ठिकाणी DI आहे. मग DIS इथंही आहे इथंही आहे डिस्ट. मग इथं यसच्या नंतर यम आहे आणि इथं T आहे. तर यम अगोदर येईल की T अगोदर येईल तर स्वाभाविकच यम अगोदर येईल. हा जो यम अगोदर येईल म्हणून याला कसं करायचं आहे तिसऱ्या क्रमांकावर लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याला चौथ्या क्रमांकावर लिहायचं आहे. तर अशा पद्धतीनं डेस्टिनी, डिटरमाइन, डिसमिस आणि डिस्टर्ब अशा पद्धतीने हे शब्द लिहायचं आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघूया हा पंक्च्युएट द फॉलोइंग. आता पंक्च्युएट द फॉलोइंगमध्ये काय करायचे असते तर आपल्याला योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हाचा उपयोग करायचा असते. तर ह्याचं नियम असा आहे की हा जो धिस आहे कधीही पंक्च्युएशन करताना वाक्य सुरुवातीला कॅपिटलने सुरू करायचं. तर हा जो T आहे तर हा कॅपिटल लिहायचं जसं T. तर हा काय होईल दिस इज व्हॉट हॅपन विथ द स्पोकन वर्ड. तर इथं द टीचर सेड तर इथं कॉमा येऊन जाईल आणि हा जो वाक्यांश आहे तर हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये येईल. याला म्हणतात इन्व्हर्टेड कॉमा म्हणजेच मराठीत अवतरण चिन्ह म्हणतात. ठीक आहे. आणि शेवटी पूर्णविराम येईल. ठीक आहे. पूर्णविराम. तर अशा पद्धतीनं हा वाक्य झाला. त्याच्यानंतर हा जो दुसरा आहे कॅन यू गिव्ह मी
मोहन फोन नंबर, तर याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणत आहे, तर कॅन यू गिव मी मोहन्स फोन नंबर, तर याचा हा कॅन जो आहे, आता सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वाक्याची सुरुवात कधी कॅपिटलने करायची, म्हणजे मोठ्या कॅपिटल लेटरने करायची. तर कॅन यू गिव मी मोहन्स, आता इथं मोहन आहे तर याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी येईल, जसं ॲपॉस्ट्रॉफी यस असा येईल, तर मोहन्स. आणि फोन नंबर हा कॅनने म्हणजे हेल्पिंग वर्बने सुरू झाला आहे, त्यामुळे इथं प्रश्नार्थक चिन्ह राहील, म्हणजे हा व्हर्बल प्रश्न आहे. तर आणि शेवटी याला अवतरण चिन्हामध्ये घालून द्यायचं असं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला सोडवायचं आहे. त्याच्यानंतर बघूया चौथा, मेक 4 वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स यूजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स. आता एन्व्हायरमेंट हा शब्द आहे, तर या शब्दामध्ये जेवढे अक्षरं दिसत आहेत, तर या अक्षरांचाच उपयोग करून आपल्याला तुम्हाला जमत असेल तेवढे शब्द, निदान 4 शब्द तुम्हाला लिहायचे आहे. आणि ते शब्द अक्षर कुठले, या एन्व्हायरमेंटमधलेच असतील. या एन्व्हायरमेंटमध्ये जेवढे शब्द अक्षर दिले आहे ना, या अक्षरांचाच उपयोग करून आपल्याला 4 शब्द बनवायचे आहे. आणि प्रत्येक शब्दामध्ये निदान 3 लेटर असायलाच पाहिजे. 2 लेटर असेल तर ते काही चालणार नाही. तर बघूया यापासून कोणकोणते शब्द तयार होऊ शकतात. जसं RENT रेंट होऊ शकते, RENT रेंट. ठीक आहे. NET नेट तयार होऊ शकते, NET नेट तयार होऊ शकते. त्याच्यानंतर तर अशा प्रकारे तुम्हाला मी 2 शब्द सांगितले, बाकीचे तुम्हाला तयार करायचे आहे. ठीक आहे. तर यानंतर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, तर 5व्या क्वेश्चनमध्ये राईट द रिलेटेड वर्ड्स एनी 4, तर कोणतेही 4 शब्द तुम्हाला बनवायचे आहे. जसं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे, हा राजा काइंड आहे, तर म्हणजे विशेषण, या काइंडसाठी वापरण्यात येणारे विशेषण तुम्हाला लिहायचं आहे. जसं काइंड आहे, त्याच्यानंतर इथं क्रुएल लिहू शकता, CRUEL क्रुएल लिहू शकता. त्याच्यानंतर इथं पॉवरफुल लिहू शकता, पॉवरफुल. मर्सीफुल लिहू शकता, MER मर्सीफुल लिहू शकता. असे विशेषण लिहायचे आहेत. काइंड, इथं स्ट्रॉंग लिहू शकता, स्ट्रॉंग लिहू शकता. किंवा अजून वीक हा शब्दसुद्धा येऊ शकते, वीक. तर अशा पद्धतीने हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा मेक वर्ड्स चेन. आता वर्ड चेन बनवायचे आहे, कशा, मदर या शब्दापासून. तर इथं नाऊन पाहिजे, जे वर्ड शब्द चेन बनवाल तर ते काय पाहिजे, नाऊन पाहिजे. जसं मदर, तर आर आला, तर आरपासून काय बनेल, RAT रॅड बनेल. टीपासून काय बनेल, टीपासून टायगर बनेल. आपल्याला सगळे शब्द कसे पाहिजे, नाऊन पाहिजे, तर TIGR टायगर बनेल. पुन्हा आर आला, आरपासून काय बनेल, रिव्हर बनेल, REVR रिव्हर बनेल. पुन्हा आर आला, तर आरपासून ROP रोप तयार होईल, रोप म्हणजे रस्सा. तर अशा पद्धतीने 1 2 3 4 हे 4 शब्द तयार झालेले आहेत. आता बघूया यानंतर बी. तर बीमध्ये काय म्हटलं आहे, डू ॲज डायरेक्टेड, सूचनेप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. पहिली सूचना काय, आणि याच्यामध्ये या 2 पैकी एकतर हा सोडवायचा आहे किंवा हा सोडवायचा आहे, 2 पैकी एक सोडवायचा आहे. तर बघूया पहिला, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग गिवन फ्रेजेस. तर इन सर्च ऑफ या फ्रेजेसचा तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे. तर वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला वाक्य बनवता यायला पाहिजे. तर वाक्य बनवण्यासाठी कधी लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी रचना यायला पाहिजे तुम्हाला, जर एक सेंटेन्स बनवायचं आहे तर ठीक आहे. तर कसं सेंटेन्स बनवता येईल, तर इन सर्च ऑफ म्हणजे च्या शोधात. याचा अर्थ काय, च्या शोधात, च्या शोधात. तर आता हा च्या शोधात बनवायचा आहे, तर कसं वाक्य बनवावं लागेल, आय
एम इन सर्च ऑफ न्यू जॉब. तर अशा पद्धतीने वाक्य तयार झाला. तुम्ही तुमच्या परीनेही वाक्य तयार करू शकता, असं काही नाही आहे. ठीक आहे. तर हा झाला. आता हा समजा सोडवता येत नसेल तर मग हा सोडवायला पाहिजे. कोणता? ॲड अ क्लॉज टू एक्सटेंड द सेंटेन्स मिनिंगफुली. म्हणजे हा जो सेंटेन्स आहे धिस इज द हाऊस, तर याला एक क्लॉज जोडायचा आहे, म्हणजे उपवाक्य जोडायचं आहे. तर उपवाक्य जोडत असताना याच्यामध्ये आपल्याला कोणतं तरी कंजंक्शन वापरावं लागेल आणि कंजंक्शन वापरल्यानंतर त्याला जोडशब्द जोडावा लागेल. ठीक आहे. तर बघूया. दिस इज द हाऊस, इथं जोडूया विच. दिस इज द हाऊस विच इज व्हेरी ओल्ड. दिस इज द हाऊस विच इज व्हेरी ओल्ड. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही याला क्लॉज, हा झाला क्लॉज जोडून झाला त्याला. ठीक आहे. तर त्यानंतर बी बघूया. हा बघूया बी. तर बीमध्ये काय म्हटलं आहे हा, की ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक अ न्यू वर्ड. तर हे जे मॅनेज आहे आणि डेव्हलप आहे, तर याला सफिक्स किंवा प्रिफिक्स जोडायचं आहे. तर सफिक्स म्हणजे काय, की जो मागं जोडल्या जाते, आणि प्रिफिक्स म्हणजे काय, की या शब्दाच्या पुढे जोडला जाते. तर मॅनेज आहे आणि डेव्हलप आहे, तर हे दोन्ही शब्द असे आहेत की यांना आपण प्रिफिक्सच जोडू शकतो. तर मॅनेजचं काय होईल, त्याला मॅनेजला MENT जोडायचं, काय, मॅनेजमेंट. आणि डेव्हलपच्या डेव्हलपमेंट, म्हणजे डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही शब्दांना मेंट जोडून तयार करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया नेक्स्ट. हां, मेक अ आता हा सोडवायचा आहे अथवा हा सोडवायचा, दोनपैकी एक सोडवायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स, म्हणजे या मॅनेजचा किंवा डेव्हलप या शब्दांचा उपयोग करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. एनी वन ऑफ द फॉलोइंग, दोनपैकी कोणते एक तर हा सोडवा किंवा हा सोडवा, दोनपैकी कोणते एक सोडवायचं आहे. ठीक आहे. तर मी दोन्ही सोडवून सांगतो तुम्हाला. मॅनेज समजून घ्यायचं, शी कॅन मॅनेज हर फादर्स बिझनेस. तर अशा प्रकारे वाक्य तयार करता येऊ शकतो. तर याच्याही हा मी याचा सांगितलं, तुम्ही याचा वाक्य बनवू शकता. ठीक आहे. तर पुढे वळूया आता आपण. तर आता बघूया क्वेश्चन नंबर 2. हा 10 मार्काचा प्रश्न आहे आणि याच्यावर 5 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला करायचे आहेत. तर अगोदर काय करायचं आहे, याच्यामध्ये हा पूर्ण पॅसेज जो आहे तो पूर्ण पॅसेज वाचून टाकायचा. ठीक आहे. हा पूर्ण पॅसेज वाचायचा. हा पूर्ण पॅसेज वाचल्यानंतर हे जे ॲक्टिव्हिटी आहेत, तर हे ॲक्टिव्हिटी भरायचे आहेत. याच्यामध्ये काय करायचं आहे, फिल इन द ब्लँक्स. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँक्स करायचं आहे. तर प्रत्येक जसं हा A1 आहे, A2 आहे, A3 आहे, A4 आहे आणि A5 आहे. प्रत्येक 2-2 मार्काचे प्रश्न आहेत हे. ठीक आहे. तर याला आता कसं सोडवायचं आहे, तर बघा, हा फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल वर्ड्स, म्हणजे तुम्हाला या पॅसेजमध्येच काही शब्द मिळतील. द ओल्ड किंग वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन. तर याच्यामध्ये द ओल्ड किंग याच्यामध्ये कोणता शब्द येईल, तर ते तुम्हाला पॅसेजमधून भरायचं आहे. त्याच पद्धतीनं ट्रॉय वॉज फिल्ड विथ, याच्यामध्ये योग्य ते शब्द भरायचं आहे. त्याच्यानंतर इथं एक शब्द भरायचा, इथं एक शब्द भरायचा, वी आर कॅरीड ऑफ ॲज अ स्लेव. तर याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोक्याचा उपयोग करून हे भरू शकता. त्याच्यानंतर इथंही भरायचं आहे, हंग हर हेड इन शेम अँड सॉरो. तर जसं शेवटचा जो आहे 4था नंबर, तर 4थ्या नंबरसाठी पहा कसं तुम्हाला भरता येईल. शी हँग्ड हर हेड इन
शेम अँड सॉरो. तर शी हा कोणासाठी शी आला, तर हा हेलेनसाठी आला आहे. ठीक आहे, हा हेलन. तर अशा पद्धतीने हा जो आहे शब्द चौथा हेलन, तर हा कुठं येणार आहे, हा इथं येणार आहे, या ठिकाणी येणार आहे हेलन. ठीक आहे, तर अशा पद्धतीने याला तुम्ही सोडू शकता. आता त्यानंतरची नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे A2. तर याच्यामध्ये ट्रॉय वॉज फिल्ड विथ. तर ट्रॉय वॉज फिल्ड विथ तुम्हाला या पॅसेजमधूनच कुठून वाचून तुम्हाला ते भरायचं आहे. ठीक आहे, ट्रॉय वॉज फिल्ड, जसं एक फक्त एक सांगतो आहे तुम्हाला, जसं ट्रॉय वॉज फिल्ड विथ साईट ऑफ लिपिंग फ्लेम्स, हा एक ठिकाणी भरू शकता. दुसऱ्या ठिकाणी भरू शकता साऊंड ऑफ शाउटिंग. तर हा एक ठिकाणी, हा दुसऱ्या ठिकाणी. तर अशा प्रकारे बाकीचे तुम्ही स्वतः भरू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया A3. A3मध्ये काय करायचं आहे, मॅच द नेम्स अँड पर्सन इन कॉलम ए विथ द इन्फॉर्मेशन इन कॉलम बी. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर हेलनची जोडी याच्यासोबत जमते. ठीक आहे ना. तर अशा पद्धतीने मी एक सांगितलं आहे, बाकीचे तुम्ही करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघूया आता A4. अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय, ॲड क्वेश्चन टॅग. तर ॲड क्वेश्चन टॅगवर मी व्हिडिओ बनवला आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही क्वेश्चन टॅग कसे बनवतात तर ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर तरी पण मी सांगून देतो इथं. पहिली पायरी काय आहे की वाक्य जसेच्या तसे लिहावे. ठीक आहे, वाक्य जसेच्या तसे इथपर्यंत लिहून टाकायचं. त्याच्यानंतर काय करायचं, कॉमा द्यायचा. कॉमा दिल्यानंतर काय करायचं, याच्यामध्ये बघायचं सहाय्यक क्रियापद आहे का, तर मध्ये सहाय्यक क्रियापद नाही आहे. तर मग मूळ क्रियापद बघायचं. तर मूळ क्रियापद इथं लीट आहे, म्हणजे भूतकाळात आहे. तर भूतकाळात असल्यामुळे इथं काय करायचं, तुम्ही डीड वापरायचं. काय वापरायचं, डीड वापरायचं. आता इथं नॉट आहे का, नाही आहे. तर याला नॉटचा संक्षिप्त रूप ॲपॉस्ट्रॉफी N' जोडायचं, म्हणजे हा डिडंट झाला. त्याच्यानंतर अ ब्राईट लाईट, तर याच्यासाठी IT इट वापरू शकता. इट वापरू शकता म्हणजेच काय होईल, डिडंट आणि शेवटी IT इट लिहायचं आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं. तर अशा पद्धतीने हा वाक्य पूर्ण जसंच्या तसं, त्याच्यानंतर कॉमा, त्याच्यानंतर डिडंट इट देऊन प्रश्नार्थक चिन्ह. तर हा अशा पद्धतीने याचा क्वेश्चन टॅग सोडवून होतो. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा बघूया. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन. तर याच्यामध्ये व्हॉइस चेंज करायचा आहे. आता व्हॉइस चेंज करायचं आहे म्हणजे काय करायचं असते व्हॉइसमध्ये, तर याच्यामध्ये सब्जेक्ट ओळखायचे असते. तर ओल्ड किंग प्रियम हा सब्जेक्ट झाला आणि हा काय झाला, क्रियापद झाला, आणि ब्रेव सन हा झाला ऑब्जेक्ट. ठीक आहे, तर ऑल हिज ब्रेव सन काय झाला, हा ऑब्जेक्ट झाला. ठीक आहे, तर या ऑब्जेक्टला इकडे न्यायचं. ठीक आहे, याला इकडे न्यायचं, सुरुवात इथून करायचं. ऑल हिज ब्रेव सन याच्यापासून सुरुवात करायचं. ऑल लिहित असताना ऑलचा ए हा कॅपिटल पाहिजे, असा कॅपिटल पाहिजे. ठीक आहे, तर हा ऑल हिज ब्रेव सन लिहून झाल्याच्या नंतर काय कराल, जो हा वाज किल्ड आहे, तर वाज किल्ड हा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे. तर याला काय करायचं, फक्त किल्ड लिहायचं. किल्ड लिहायचं. ठीक आहे, किल्ड लिहून काय करायचं, ऑल हिज ब्रेव सन किल्ड ओल्ड किंग प्रियम. आलं लक्षात, ऑल हिज ब्रेव सन किल्ड ओल्ड किंग प्रियम. अशा पद्धतीने याला हा जो आहे तर याला इकडे लिहायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. तर हाही झाला सोडून. त्याच्यानंतर बघूया शेवटचा प्रश्न A5. तर डू यू थिंक म्हणजे तुम्हाला वाटते का, फॉरगिवनेस म्हणजे क्षमा, इज अ गुड क्वालिटी, क्षमा करणे ही चांगली क्वालिटी आहे असे तुम्हाला वाटते का.
आणि वाटते तर का. जर तुम्ही यस म्हटलं तर का, यस तर मग का, तर मग तुम्हाला लिहावं लागेल बिकॉज, बिकॉज आणि तुम्हाला जे काय वाटते तर ते तुम्ही लिहू शकता. बिकॉज आता एक थोडंसं सांगून देतो तुम्हाला, बिकॉज इट मेक्स अ मॅन ट्रू ह्युमन बिईंग. ठीक आहे, असं तुम्ही उत्तर लिहू शकता. बिकॉज इट मेक्स अ मॅन ट्रू ह्युमन बिईंग अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. तुम्ही तर आता बघूया क्वेश्चन नंबर 3 पोएमचा. हा 10 मार्काचा प्रश्न आहे. तर याच्यावर 2 उपप्रश्न आहेत, ए आणि बी. ठीक आहे ना. तर हा बी आहे, हा बी आहे आणि हा वर काय आहे, वर हा ए आहे. ठीक आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने अगोदर बघूया ए. तर हा 5 मार्काचा प्रश्न आहे. तर 5 मार्क मिळवण्यासाठी तुम्हाला 3 उपप्रश्न असतील याच्यावर. ठीक आहे. तर आता या कवितेला बघूया तुम्हाला काय करायचं. फिल इन द ब्लँक्स. तर याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्समध्ये पहा, हा 3 प्रश्न आहेत, A2 आणि A3. आणि हा 2 मार्काचा आहे, हा 2 मार्काचा आहे आणि हा 1 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे. तर कसं सोडवाल याला. फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला योग्य शब्द भरायचा आहे. जसं स्वीट इज द शेड ऑफ, काय येईल शेड ऑफ. तर फक्त एक तुम्हाला करून दाखवतो आहे, शेड ऑफ द कोकोनट ग्लेड. हे त्याचं उत्तर होईल, कोकोनट ग्लेड. ठीक. बाकीच्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला भरायचं आहे. जसं आता सेकंडवाली, थर्डवाली आणि फोर्थवाली तुम्हाला भरायचं आहे. अर्धा मार्कासाठी हे विचारलेलं आहे. आता बघूया A2. तर A2मध्ये काय म्हटलं आहे, फिशरमॅन लाईक थिंग्स ऑफ लँडस्केप. तर याच्यामध्ये फिशरमॅनला काय काय आवडते, कोणकोणत्या गोष्टी आवडतात तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ते आवाज ऐकणं आवडते. त्याच्यानंतर किस ऑफ द स्प्रे अँड द डान्स ऑफ द वाईल्ड फोम्स ग्ली. तर त्या फांद्यांचे त्यांच्या गालाला होणारा स्पर्श त्यांना आवडतो. ठीक आहे. पहा त्यांना काय काय आवडतो, कोकोनट ग्लेड आवडतो. त्याच्यानंतर फुल ऑफ द मून आवडतो. त्याच्यानंतर किस ऑफ द स्प्रे म्हणजे त्या झाडांच्या फांद्यात जेव्हा त्यांच्या गालाला स्पर्श करतात ते आवडते. त्याच्यानंतर डान्स ऑफ द वाईल्ड फोम ग्लिन्स आणि फेसाळलेल्या समुद्राच्या लाटा जेव्हा डान्स करत असतात, नृत्य केल्यासारखं करतात तर ते त्यांना आवडते. तर ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही कवितामध्ये तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हा A3 फाइंड द एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. तर ॲलिट्रेशन म्हणजेच काय की जेव्हा एखाद्या ओळीमध्ये 2 शब्द एकाच अक्षराने सुरू झाले असतील तर तेव्हा त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन असतो. आणि रिपिटेशन म्हणजे काय, जर एखाद्या ओळीमध्ये किंवा एखाद्या स्टँजामध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्द किंवा शब्दसमूह पुन्हा पुन्हा येत असतील तर त्या ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. तर बघूया याच्यामध्ये फक्त एक सांगतो आहे तुम्हाला मी. जसं स्वीट इज द शेड ऑफ द कॉमन ग्लेड. तर या पहिल्याच ओळीमध्ये फिगर ऑफ स्पीच काय, फिगर ऑफ स्पीच हा ॲलिट्रेशन आहे. कारण की स्वीटचा यसने सुरू झाला आहे आणि शेडचा यसनेच सुरू झालेला आहे. तर अशा पद्धतीनं ही ओळ तुम्हाला लिहावी लागेल ॲलिट्रेशनच्या एक्झाम्पलसाठी. तर अशा पद्धतीनं या प्रश्नाला तुम्ही सोडू शकता. आता अप्रिसिएशन ऑफ द पोएम बघूया. आता अप्रिसिएशन ऑफ द पोएम म्हणजे काय, तर याला मराठीत म्हणतात कवितेचे रसग्रहण. हा 5 मार्काचा प्रश्न आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, तर याच्यामध्ये एकूण 5 मुद्दे दिलेले आहेत. तर त्या 5 मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला सोडवायचं आहे. पहिला मुद्दा कोणता आहे, टायटल. ठीक आहे. तर टायटल आहे, टायटल. त्याच्यानंतर या कवितेचं टायटल काय आहे, तर टायटल आहे आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे. टायटल काय, सिल्वर. तर हे सिल्वर हे टायटल लिहायचं. त्याच्यानंतर पोएट कोण आहे, तर या कवितेचं पोएट आहे
वॉल्टर डिला मेयर हे पोएट. तर या इथं डॅश देऊन त्या कवीचे नाव लिहायचं. त्याच्यानंतर थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. तर या कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्ही लिहू शकता काय आहे ते. त्याच्यानंतर राईम स्कीम काय आहे, तर राईम स्कीममध्ये तुम्हाला सांगितलं आहे शिकवत असताना की एखाद्या ओळीमध्ये जसं फॉर एक्झाम्पल इथं जसं मून आहे, यामध्ये काय आहे, मून आहे, तर याच्यामध्ये यन आलं. सून आहे तर याच्यामध्ये न आलं, म्हणजे इथं ये येईल, इथंही ये येईल. त्याच्यानंतर सीज म्हणजे हा वेगळा प्रोनाऊन्सिएशन आहे म्हणून याला नाव द्यायचं बी. त्याच्यानंतर ट्रीज तर यालाही बी नाव द्यायचं. त्याच्यानंतर कॅच तर याला सी, थॅच तर सी. तर अशा पद्धतीने लॉग डॉग तर हे वेगळंच उच्चारण आहे म्हणून याला डी नाव द्यायचं. तर अशा पद्धतीने या कवितेमध्ये रायमिंग स्कीम काय झाली, ए ए बी बी सी सी डी डी. तर अशा पद्धतीने तुम्हाला रायमिंग स्कीम लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे झाली रायमिंग स्कीम. त्याच्यानंतर हा प्रश्न कोणता झाला, क्वेश्चन नंबर 3 झाला. तर याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 3मध्ये 10 मार्काचा प्रश्न झाला. तर 10 मार्कापैकी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं आहे. ठीक आहे, तर याला इथंच आपण. तर विद्यार्थी मित्र हो, आता बघूया क्वेश्चन नंबर 5 असतो, परंतु मी तुम्हाला फक्त 40 मार्काचा पेपर दिला आहे म्हणून याला क्वेश्चन नंबर आपल्या परीक्षेमध्ये 5वा राहणार आहे, परंतु इथं तुम्हाला क्वेश्चन नंबर 5वा नाही आहे. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला की डायलॉग रायटिंग करायचं आहे. तर डायलॉग रायटिंगमध्ये नेमकं काय करायचं असते, तर हे जे आहे संवाद लिहायचा आहे तुम्हाला. तर पुट द सेंटेन्स इन अ प्रॉपर ऑर्डर म्हणजे योग्य क्रमाने ते संवाद लिहायचा आहे. मिनिंगफुल डायलॉग. तर याच्यामध्ये 4 वाक्य आहेत. आय डोंट बिलीव्ह सच अ स्टुपिड थिंग्स हे दिलं आहे. दुसरं आहे बिकॉज दे आर बेसलेस. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे डू यू बिलीव्ह इन सुपरस्टिशन. त्याच्यानंतर व्हाय डोंट यू बिलीव्ह इट. तर या 4ही वाक्यामध्ये पहिल्या क्रमांकावर हा येईल की तो विचारेल डू यू बिलीव्ह इन सुपरस्टिशन. तर तसं इथं ए द्यायचं. ए नावाच्या व्यक्ती म्हणत आहे तर त्याचा ए अशा पद्धतीनं लिहायचं. ए म्हणत आहे असं आणि हा वाक्य जो आहे हा वाक्य याच्या समोर लिहायचं. ठीक आहे, इथं लिहायचं. त्याच्यानंतर हा एनी म्हटलं. त्याच्यानंतर बी काय म्हणत आहे, बी म्हणत आहे हा पहिला वाक्य. ठीक आहे, तर हा दुसऱ्या क्रमांकावर येईल. आय डोंट बिलीव्ह सच अ स्टुपिड थिंग्स. तर इथं लिहायचं बी म्हणत आहे. ठीक आहे, तर हा वाक्य इथं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पुन्हा ए. तर ए काय म्हणत आहे, व्हाय डोंट यू बिलीव्ह इट हा म्हणत आहे. तर हा इथं लिहायचं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे दुसऱ्या क्रमांकाचा हा बिकॉज दे आर बेसलेस तर हा नंतर येईल, या एच्या नंतर येईल. ठीक आहे, एच्या नंतर येईल. तर अशा प्रकारे या डायलॉगला तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे याच्यामध्ये आहे काय दिलं आहे, व्हॉट टाईप ऑफ बुक डू यू लाईक टू रीड. म्हणजे तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पुस्तकं लिहिणं आवडते. तर ही जी रिकामी जागा आहे तर यामध्ये तुम्ही आपल्या मनानं लिहू शकता. जसं तुम्हाला कोणत्या प्रकारच्या पुस्तकं वाचणं आवडते तर तुम्ही म्हणू शकता आय लाईक टू रीड सायन्स बुक. तर यानंतर बघूया
नेक्स्ट, व्हाय डू यू रीड दिस बुक. आता त्याचं कारण सांगायचं आहे. तर इथं व्हाय आल्यामुळे तुमचं इथं वाक्य कशानं सुरू होईल? बिकॉजपासून सुरू करायचं आहे. बिकॉज जसं आता तुम्ही सायन्सच्या संदर्भात पुस्तक वाचता, तर बिकॉज दे रिमूव्ह अवर सुपरस्टिशन असं म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला जसं वाटते तसं त्या पद्धतीनं तुम्ही हे वाक्य बनवू शकता. तर हे सुद्धा झालं. आता शेवटचं आहे याच्यामध्ये, राईट अ डायलॉग ऑफ मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. तुम्हाला अशा पद्धतीने हे तीन संवाद होतील अशा पद्धतीनं तुम्हाला लिहायचं आहे. याच्यामध्ये काय दिलं आहे? द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग, म्हणजे वाचण्याचं काय महत्त्व आहे त्यावर तुम्हाला डायलॉग लिहायचं आहे. तर हे विद्यार्थी मित्र तुम्ही लिहू शकता. वाचण्याचं महत्त्व, जसं त्याच्यामध्ये एखाद्या काल्पनिक नाव द्यायचं, जसं सतीश आणि मोहन या 2 व्यक्तीमध्ये समजा संवाद आहे, ती इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंगच्या विषयावर तुम्हाला दोघांमधला संवाद लिहायचा आहे. तर ते तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. तर आता त्यानंतरचा प्रश्न बघूया. तर विद्यार्थी मित्र हो, तर याच्यामध्ये आता शेवटचा प्रश्न आला ट्रान्सलेशनचा, आणि हा 5 मार्काचा प्रश्न आहे. याच्यावर कशा पद्धतीनं तुम्ही प्रश्न सोडवाल? तर बघा, या पहिल्यामध्ये काय सांगितलं आहे? ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तुमची जी मातृभाषा आहे त्यामध्ये तुम्हाला याचं मिनिंग लिहायचं. जसं प्रेयर म्हणजे काय होते? प्रार्थना. पर्सन म्हणजे काय होते? व्यक्ती. हॉर्स म्हणजे काय होते? घोडा. ट्रूथ म्हणजे काय होते? सत्य. लेसन म्हणजे काय होते? पाठ. आणि रिजन म्हणजे काय होते? कारण. तर अशा पद्धतीने कोणतेही 4 सोडवायचे आहेत. ठीक आहे, 6 आहेत ना, तर कोणतेही 4 सोडवायचे आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्ही 6च्या 6ही सोडू शकता, कारण की एखादा चुकला तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळण्यासाठी दुसऱ्या शब्दांमध्ये समजा दुसरे शब्द बरोबर असले की आपल्याला एखादा चुकलाही तरी पूर्ण क्रेडिट मिळू शकते. तर त्यानंतर बघूया ट्रान्सलेशन. आता हे जे वाक्य दिले आहेत, तर या वाक्यांना तुम्हाला काय करायचं आहे? म्हणजे 4 वाक्य दिले आहे, तर कोणतेही 2 सोडवायचं आहे. परंतु परीक्षेमध्ये तुम्ही 4हीचे 4ही सोडवू शकता, कारण की एखादा चुकलाच तर रिस्क घेऊ नका म्हणायचं तात्पर्य. तर तुम्ही पहिलं वाक्य बघूया. हेल्प युअर मदर इन हर वर्क. तर तुम्ही तुमच्या आईला मदत करायला पाहिजे. त्याच्यानंतर अवॉइड स्पायसी ऑइली अँड स्वीट फूड्स. तर गोड किंवा तेलाचे किंवा मसाल्याचे पदार्थ टाळावे. त्याच्यानंतर सक्सेस इन लाईफ डिपेंड ऑन गुड हेल्थ. तर माणसाच्या जीवनामध्ये यश हे आपल्या चांगल्या आरोग्यावर अवलंबून असते, असं याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ग्रो मोर ट्रीज, जास्तीत जास्त झाडे लावा. तर अशा पद्धतीने ट्रान्सलेशन करायचं असते. ठीक आहे. ट्रान्सलेशन करत असताना प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही, त्याच्यामध्ये पूर्ण भाव तयार व्हायला पाहिजे, अशा प्रकारे ट्रान्सलेशन करायचं. त्याच्यानंतर सी आहे. ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स ऑर प्रोवर्ब्स, म्हणजे म्हण किंवा जे वाक्प्रचार आहेत तर त्यांच्या तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या मातृभाषेमध्ये उपयोग करायचा आहे, भाषांतर करायचं आहे. तर बघूया कोणकोणते याच्यामध्ये हे आहे. तर पहिला आहे याच्यामध्ये, व्हेअर देर इज विल देर इज वे. आता इथं विल आहे, तर हा हेल्पिंग वर्ब नाही आहे, तर इथं विलचा अर्थ आहे इच्छाशक्ती. जिथे इच्छा तिथे मार्ग, असा याचा भाषांतर आहे. त्याच्यानंतर द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म. द अर्ली बर्ड कॅचेस द वॉर्म याचा अर्थ काय? तर याचा अर्थ तुम्हाला लिहायची तुम्ही स्वतःच्या मनाला लिहू शकता, कारण की यामध्ये 2 पैकी एकच लिहायचं आहे आणि मी तुम्हाला तो एक सांगितलेला आहे. तर तुम्ही दुसरा आपल्या बुद्धीचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला पूर्ण ज्या परीक्षेमध्ये येणाऱ्या सगळ्या पेपरचा कशा पद्धतीनं तुम्हाला सोडवायचं आहे तर ते मी स्पष्टीकरण सांगून दिलेलं आहे. तर विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झामिनेशन. व्यवस्थित पेपर सोडवायचा, चांगल्या पद्धतीने पेपर सोडवायचा आहे आणि पेपर सगळ्यात वर लिहायचं आहे आपल्या शाळेचं नाव गिरिजाबाई कन्या विद्यालय तिरोडा
क्लास लिहायचं आहे, क्लास 9th क्लास. ए असेल तर ए, बी असेल तर बी, सी असेल तर सी. त्याच्यानंतर लिहायचं आहे सब्जेक्ट इंग्लिश लिहायचं. त्याच्यानंतर डेट लिहायचं आहे. डेट ज्या डेटला तुम्ही हे सोडवत असाल तर ती डेट लिहायचं, ठीक आहे. आणि शेवटी त्याच आपलं रोल नंबर लिहायचं. रोल नंबर काय आहे, ठीक आहे. रोल नंबर लिहायचं, रोल नंबर लिहायचं. आणि शेवटी मग नेम लिहायचं. काय लिहायचं, नेम. तर या एवढ्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, ठीक आहे. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हे व्हिडिओ आपल्या मैत्रिणीलासुद्धा शेअर करायचं. आणि तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आत्मविश्वास वाढतो, आम्हाला थोडासा आनंद होते. बस एवढंच. तर ठीक आहे, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.